तर आता आपण एक क्वेश्चन बघू जो 2D अरेवर आहे. तर त्या क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी आपण एकदा ते 1D अरे 2D अरेचं बघून घेऊ आणि त्याचे इंडेक्स वगैरे कसं काय काय कसं आणि जेणेकरून जेव्हा आपण क्वेश्चन कडे जाऊ तेव्हा आपलं पूर्ण फोकस क्वेश्चनवर असेल आणि या अरेच्या याच्यावर नसेल की अरेचं काय कसं काय. तर हे बघ जसं की आपण सिम्पल 1D आपल्याला अरे आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला आपण आपल्याकडे काय असतात की व्हेरिएबल नॉर्मल असतात व्हेरिएबल की समजा प्राइस आहे तर इंट प्राइस इक्वल टू 100 तर असं असतं. पण जेव्हा अरे जेव्हा येतो तेव्हा असं असतं की एक एलिमेंट त्याला जोडून दुसरा तिसरा चौथा असं सेट ऑफ एलिमेंट्स होऊन जातात. मग आपण काय बोलतो की अरे आणि त्याची साईज इथे आपण लिहितो. अरे आणि त्याचे हे एलिमेंट्स आहेत ते ऍज इट इज. मग ते झालं. मग आता जर 2D अरे काय असतो 2D अरे पण सेमच असतो असं स्ट्रक्चर असतं. जसं की फक्त आता हे असं आहे त्यात पण असं असतं की आय जो 0 आहे तो हा वाला एलिमेंट आहे. आय 1 आहे तो हा वाला एलिमेंट आहे. 2 हा 3 हा. पण त्यात असं असतं की त्यात पहिल्या एलिमेंट मध्ये अजून फर्दर डिवाइड करून त्यात पण एलिमेंट भरलेले असतात. मग त्यामुळे मग तो आपण असं लिहितो की आता 1D अरे मध्ये सिम्पल हे होतं की 0 आहे म्हणजे हा 1 हा 2 हा 3 हा सिम्पली झालं. पण याच्यात काय होतं की यात 2D अरे आहे त्यात 0 1 2 हा आहे पण मग यात परत फर्दर एलिमेंट आहे. मग इथे आपण आय झिरो म्हणजे एक्झॅक्टली कोणता ते आपल्याला कळणार नाही म्हणून मग आपण काय करतो की या एलिमेंट साठी आय झिरो साठी आपण जे घेतो आणि बोलतो की जे झिरो हा 1 जे 2 जे 3 जेणेकरून मग प्रत्येक ठिकाणी आपण सेम भरतो की समजा आय झिरो आहे म्हणजे हा वाला एलिमेंट आणि त्यामध्ये परत जे ला ट्रॅव्हर्स करा इथून इथपर्यंत 1 पर्यंत. सिमिलरली मग जेव्हा आय ची व्हॅल्यू वाढेल जेव्हा आय 1 होईल मग त्यात परत 4 एलिमेंट असणार त्यामध्ये परत जे 1 टू एन जी काही व्हॅल्यू असेल ते असेल. परत इथे पण सेम इथे पण आय ची व्हॅल्यू वाढत जाईल आणि हे म्हणजे पहिले येतो आय त्यानंतर मग आय मध्ये 4 जे मग परत आय ची व्हॅल्यू वाढून 1 होईल. मग परत जे आहे तो परत 0 पासून 3 पर्यंत वाढत जाईल किंवा ट्रॅव्हर्स होईल. म्हणजेच बस एवढंच. पण आता आपल्याला हे कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण कसं त्याला इमॅजिन करतो एका व्यवस्थित फॉर्म मध्ये की आपण बोलतो की आय झिरो म्हणजे हा वाला इथे आय झिरो म्हणजे हा आणि त्यामध्ये जे 0 टू एन पर्यंत जाईल वाढत जाईल. आणि मग सिमिलरली आपण इमॅजिन करण्यासाठी मग ठरवतो की आय वन याच्या आपण खाली ठेवणार जस्ट इमॅजिन करण्यासाठी की आय वन इथे आणि मग परत जे आहे तो याच्यामध्ये पण 0 टू एन जाईल. मग परत हा आय टू आहे तो इथे आपण असं इमॅजिन करतो आणि परत जे इथे याच्यात जे 0 टू एन वाढेल असे सिमिलरली फॉर 3. तर मग यात आपण क्लिअरली बघू शकतो की जो आय झिरो आय ची व्हॅल्यू आहे ती इथून इथे वाढत जाते की आणि हे इथे म्हणजे हा वाला रो जो आहे तो 0 आय झिरो हा दुसरा आय वन हा आय टू हा आय थ्री. तसंच समजा आपल्या ह्याच्याकडे बघितलं तर मग ह्याच्यामध्ये प्रत्येक रो मध्ये जे ची व्हॅल्यू वाढत जाते. तर बस हे आपलं मेन त्याचं नॉमेनक्लेचर किंवा डेफिनेशन किंवा इनिशियलायझेशन आहे. तर यात आपण हेच की अरे जो आहे तो आय आधी म्हणजे अरे आय कडे आपण आधी जातो की अरे झिरो असेल तर हा झिरो आणि त्यामध्ये मग जे हे जे जे आहेत ते आपले की जे 0 टू एन म्हणजे अरे पहिले 0 असेल त्यामध्ये हे 4 झिरो 4 जे रन होणार. मग आय ची व्हॅल्यू वाढून होईल 1 मग परत त्यामध्ये 4 झिरो असणार 4 जेच असणार. तसंच मग ते सिम्पली अरे आता आपलं हे करतो. त्यात आपण क्वेश्चन कडे जाऊया. तर क्वेश्चन असं आहे की अच्छा सेट मॅट्रिक्स झिरो तसं क्वेश्चनचं आहे की सेट मॅट्रिक्स झिरो. तर त्यात एवढं काय नाही सिम्पली आपल्याला एक मॅट्रिक्स दिलेला असेल हा क्वेश्चन मध्ये की एक 2D अरे दिलेला आहे आणि त्यात आपल्याला बोलतील की यामध्ये जिथे जिथे झिरो आहे त्या झिरोला उचलून आपल्याला समजा इथे झिरो आहे तर याचा पूर्ण हा कॉलम झिरो करायचा आहे आणि हा रो झिरो करायचा आहे. आणि समजा आपल्याला दुसरा मग पूर्ण परत ट्रॅव्हल्स करायचा परत जिथे कुठे झिरो भेटेल आपल्याला तिथे परत मग त्याचा पूर्ण याच्यामध्ये झिरो व्हॅल्यूज ऍड करायचे आहेत. इथे इथे झिरो इथे झिरो इथे झिरो आणि त्याचा हा पूर्ण रो मध्ये पण झिरो टाकायचे आहेत. तर आता आणि दुसरी महत्वाची गोष्ट क्वेश्चन मध्ये अशी आहे की हे जे आपल्या फोकस झिरोवर ठेवायचं आहे पण इथे कोणत्याही व्हॅल्यू असू शकतात. निगेटिव्ह व्हॅल्यू असू शकतात पॉझिटिव्ह व्हॅल्यू असू शकतात कोणत्याही व्हॅल्यू असू शकतात. आपण सध्या सिम्प्लिसिटी म्हणून आपण 1 1 घेतलेलं आहे. पण ते काही असो आपल्याला फक्त झिरोवर फोकस ठेवायचा आहे की जिथे झिरो आहे त्याला त्याचा पूर्ण हा झिरो करा आणि जे इथे पुढे जिथे कुठे झिरो असेल त्याचा पूर्ण झिरो करा. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल्स करायचं झिरोला पकडायचं आणि हे करायचंय. तर सर्वात आधी आपल्या
लक्षात येईल की सिंपल आहे, आपण जाऊ शकतो ट्रॅव्हल्स करत करत आणि आपल्याला झिरो भेटला, सिम्पली याला झिरो करून टाका आणि याला झिरो करून टाका. तर आपण समजा तसं केलं की इथपर्यंत आलो, याला झिरो केलं, याला झिरो केलं, पण नंतर काय होईल की आपण जेव्हा पुढे जाऊ, कारण आपण इथपर्यंत आलो तर पुढे जाऊ आपल्याला इथे पण झिरो भेटेल, आणि कोडनुसार मग हा पूर्ण झिरो होऊन जाईल. मग परत आपण पुढे जाणार, आपल्याला अजून एक झिरो भेटेल, परत मग हा पूर्ण झिरो होऊन जाईल. मग असं जर आपण पुढे जात गेलो तर आपण आपल्याला जे हे झिरोज एक्स्ट्रा मिळत जाणार आणि आपण प्रत्येक ठिकाणी मग झिरो झिरो करत जाणार. आणि मग असं जर करत गेलो तर ऑलमोस्ट सगळंच हे झिरो होऊन जाईल, मग ते चुकीचं आहे. आपल्याला सगळे नाही झिरो करायचं, आपल्याला फक्त जसं की हा क्वेश्चन आहे, फक्त याचे हा वाला आहे तर याचे करस्पॉन्डिंग हे झिरो करायचे आहेत, हे वाले करस्पॉन्डिंग कॉलम आणि हा रो. जसं आपण मग पुढे पुढे गेलो, आपल्याला हा झिरो आहे तो याचा करस्पॉन्डिंग हा वाला झिरो करायचा आहे आणि हा वाला झिरो, बेस एवढंच झिरो करायचं, बाकी ठिकाणी आपण जी व्हॅल्यू आहे तीच ठेवायची, त्याला आपल्याला काही चेंज नाही करायचं. तर मग म्हणून मग आपल्याला बघावं लागेल की आपण काय करू शकतो का. कारण आपण समजा इथपर्यंत आलो तर आपण डायरेक्ट याला व्हॅल्यू चेंज नाही करू शकत. मग आपण दुसरं पर्याय म्हणून आपण मे बी असं विचार करू शकतो की याला झिरो करण्यापेक्षा, आपण समजा हे पूर्ण झिरो करण्यापेक्षा फक्त आपण इथे जर इथपर्यंत आपण आलो, मग याला पूर्ण झिरो करायचं फक्त आपण इथे समजा झिरो करून लिहून ठेवला, जेणेकरून आपल्याला आयडिया राहील की आपल्याला नंतर पूर्ण ट्रॅव्हल्स झाल्यानंतर आपल्याला हे जे कॉलम्स आहेत ते झिरो करायचे आहेत. मग आपण ते ट्राय करून बघू शकतो की नक्की काय होतंय. तर आपण त्यासाठी आपला हा इनिशियल गिव्हन ॲरे आहे, हा आहे, आपण त्यात काय करणार की ट्रॅव्हल्स करणार आणि झिरो भेटला तर आपण फक्त पहिल्या रो मध्ये करून ठेवणार, बाकीच्याला आपण चेंज नाही करणार, जेणेकरून त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला चेंज नाही होणार आणि आपण व्यवस्थित ट्रॅव्हल्स करू शकतो. मग आपण हे गेलो इथे आपला हा, मग आपण फक्त इथे झिरो करून ठेवला या झिरोसाठी. मग आपण परत ट्रॅव्हल्स करत आहे, आता हा आपला ॲरे बनलेला आहे, ह्या व्हॅल्यूज अनचेंज आहेत, मग आपण पुढे गेलो, परत गेलो, आपल्याला परत इथे झिरो भेटला आणि मग इथे आपण परत त्यासाठी इथे करस्पॉन्डिंगली एक झिरो आपण नोट करून ठेवला पहिल्या रो मध्ये. आणि मग इथे गेलो, मग गॅरेजचं संपलं, मग नंतर एकदा की हे ट्रॅव्हल्सर संपलं, आपण ट्रॅव्हल्सर मधून बाहेर येणार आणि मग सिम्पली आपण एक फॉर लूप लावू शकतो, जो इथे बघेल हे फक्त तो इथून इकडे जाईल आणि याला बघेल की जिथे इथे झिरो आहेत, तर मग तो वाला समजा झिरो भेटला मग पूर्ण कॉलम झिरो करून टाका, इथे भेटला मग पूर्ण कॉलम झिरो करून टाका. याने काय फायदा होईल की आपले हे वाले कॉलम आहेत ते झिरो होऊन जाणार, कारण आपल्याला फायनली हे वाले कॉलम झिरो करायचे आहेत त्याच्या करस्पॉन्डिंग वाले. तर आपण फायनली ते करू शकतो. पण मग रो राहून जाणार, हे कॉलम तर झिरो होतील, पण मग रो कोणते नक्की करायचे, हा झिरो करायचा आहे की हा करायचा आहे की हा करायचा आहे की सगळे करायचे आहेत, आपल्याला नक्की नाही माहिती. मग आपण त्यात काय करणार, जसं आपण याच्यासाठी मग सेम आयडिया जी आपण याला लावली की बाबा यासाठी आपण रो मध्ये झिरो नोट करून ठेवले, तर सिम्पली आपण कॉलम साठी पण कॉलम मध्ये पण यासाठी पण आपण इथे नोट करून ठेवू शकतो सिम्पली, इथे झिरो नोट करून ठेवला, इथे झिरो नोट करून ठेवला आणि पूर्ण ट्रॅव्हल्स झालं की नंतर मग आपण मग पूर्ण समज की फक्त यामध्ये आपण नोट करून ठेवणार की येत आहे का पुढे, इथे जसं की आपला इनिशियल मॅट्रिक्स होता, मग आपण ट्रॅव्हल्स करत करत पुढे गेलो, मग आपल्याला इथे झिरो आला, मग इथे झिरो आला, मग आपण चेंज काय करणार की याचा हा वरचा आहे तो झिरो करून ठेवणार आणि याचा हा झिरो करून ठेवणार. मग आपण पुढे पुढे जाणार, मग परत आपण पुढे जाणार आणि मग आपल्याला पुढे गेल्यावर परत इथे झिरो भेटेल, मग तो झिरो भेटला, मग याचा आपण इथे झिरो नोट करून ठेवणार, इथे झिरो नोट करून ठेवणार आणि मग सिम्पली हे ट्रॅव्हल्सर झालं की आपण त्या ट्रॅव्हल्सर मधून बाहेर निघणार आणि मग सिम्पली एक फॉर लूप लावायचा यासाठी, जो फक्त इथून चालू आहे इथपर्यंत जाईल आणि बघेल का समजा यामध्ये झिरो भेटलं तर पूर्ण कॉलम झिरो करा, इथे परत कुठे झिरो भेटला तर पूर्ण कॉलम झिरो करा आणि मग सेम, मग ते झालं फॉर लूप, मग त्यातून बाहेर निघायचं आणि दुसरा फॉर लूप लावायचा सेपरेट, जो इथून इथपर्यंत जाणार आणि याला सेम बघणार की समजा आपल्याला झिरो भेटला तर हा पूर्ण झिरो करा, हा भेटला तर हा पूर्ण झिरो करा, म्हणजे आपलं हे काम होऊन जाईल. मग सध्यापुरते आपलं ते वाटतंय की हे सोल्युशन व्यवस्थित वाटतंय आणि आपण त्यावर ट्राय करू शकतो. तर मग यात फक्त एवढं सध्यापुरती जास्त कन्फ्युजन नको ठेवू, फक्त हे विचार कर की आपल्याला कारण की आपण याच्यात चेंजेस करतोय, म्हणून आपण इथे ट्रॅव्हल्सर याला घेणार नाही. कारण जर आपण इथे ट्रॅव्हल्स करत राहिलो मग ते काही झिरोज मुळे काही दुसरे झिरो जाऊ शकतात, काही गडबड होऊ शकते, म्हणून आपण ट्रॅव्हल्सर आपण फक्त इथून चालू करणार आणि इथून फक्त ह्या वाल्या भागातच जाणार, इथून जाणार मग इथे म्हणजे हा वाला भाग, फक्त हा वाला भाग मध्ये आपण ट्रॅव्हल्स करणार, हा पहिला रो आणि पहिला करून आपण सोडून देणार. तर मग त्यासाठी
समजा आपल्याला ट्रॅव्हल्स करायचं तर आपण कसं करू शकतो, तर आपल्याला हे स्ट्रक्चर आपल्याला माहित आहे की हे आपलं असं होतं की जो आय आहे तो इथे समजा आय ची व्हॅल्यू चेंज होत जाते, म्हणजे हे खाली वाढत जाते की आय 0 असेल तर हा, 1 असेल तर हा, 2 असेल तर हा, 3 असेल तर हा. आणि जे 0 असेल तर हा, 1 असेल तर हा, 2 तर हा आणि 3 तर हा. समजा आपण नॉर्मल फॉर लूप लिहितो की फॉर आय 0 टू एन. मग 0 टू एन म्हणजे काय की आय ची व्हॅल्यू 0 असेल तेव्हा हा वाला आपल्याकडे असेल, 1 असेल तेव्हा हा आणि 2 असेल तेव्हा हा. आणि त्या फॉर लूप मध्ये जेव्हा आपण अजून एक फॉर लूप लिहून जे लिहितो म्हणजे आय 0 आहे तेव्हा मग जे 0 टू एन म्हणजे हे सगळे एलिमेंट ट्रॅव्हर्स होणार. मग आय ची व्हॅल्यू 1 होईल, मग परत हे सगळे ट्रॅव्हर्स होणार, मग परत सगळे ट्रॅव्हर्स होणार याचे. असं करत करत आय ची व्हॅल्यू वाढत जाईल आणि प्रत्येक आय साठी मग जे ची व्हॅल्यू पण आतमध्ये वाढत जाईल. पण आपल्याला ते नाही करायचं, आपल्याला फक्त एवढ्या याच्यात करायचं आहे. आणि आपल्याला क्लिअरली दिसतंय की आपल्याला जो आय जो जेची जी झिरोथ आहे हवाला तो सोडून द्यायचा आहे. हवाला आपल्याला सोडायचा आहे, तर आपल्याला जायचं नाहीये. मग आपण जो जे आहे किंवा आपण असं बघू शकतो की आपल्याला फक्त इथून ट्रॅव्हल्स करायचं एवढा वाला पार्ट. मग आपल्याला दिसतंय की हा वाला जो आहे तो आपल्याला सोडायचा आहे. मग हा कोणता आहे, आय झिरो आहे हा. कारण इथे आपण बघतोय की आय आहे तो झिरो आहे. आणि आपल्याला जर हा वाला सोडायचा आहे मग आपण आयला डायरेक्ट वन पासूनच चालू करणार, याला आपण घेणारच नाही. कारण आपल्याला फक्त एवढा वाला भाग ट्रॅव्हल्स करायचा आहे. मग आयला आपण वन पासून घेणार. आणि सिमिलरली आपल्याला जेचा पण जो पहिला आहे तो सोडायचा आहे, म्हणजे जे झिरो आहे तो सोडायचा आहे आणि वन पासून चालू करायचं आहे. मग आपण सिम्पली फॉर लूप जो आहे तो आय जो आहे तो पण वन पासून चालू करणार आणि इथपर्यंत जाणार. आणि जे जो आहे तो पण वन पासून चालू करणार, इथपर्यंत जाणार. म्हणून आपण मग सिम्पली जो आपला कोड असेल त्यामध्ये आपण लिहिणार की आय जो आहे तो 1 टू एन इथून इथपर्यंत जाईल. आणि मग प्रत्येक आय साठी हे जेज आहेत. हा आय जेव्हा 1 असेल तेव्हा मग जे पण आहेत, बरोबर. मग त्यासाठी आपण फॉर लूप लावायला लागेल की फॉर जे 1 टू एन म्हणजे इथून इथपर्यंत. मग जेव्हा आय 1 असेल तेव्हा हा 1 टू एन झालेला असेल. हे वाला जेचा लूप कंप्लीट झाला की मग परत आय ची व्हॅल्यू 2 होणार या लूप मध्ये येऊन. आय ची व्हॅल्यू 2 झाली की मग परत या लूप कडे मग जाणार तो आणि परत हा आय जे जो आहे तो 1 टू एन जाईल. मग हा 2 मध्ये जेव्हा आय 2 असेल तेव्हा मग 1 टू एन जाणार. सिमिलरली आय 3 होईल, मग हा 1 टू एन जाणार. म्हणजे हे आपण वन बाय वन सगळे एलिमेंट टाळणार. पहिले हा होईल, हा होईल, हा होईल. मग जेचा लूप संपला की मग इथे येईल, मग परत जेचा लूप इथून स्टार्ट होईल, परत हे कम्प्लीट होईल, मग परत इथून हे कम्प्लीट होईल. म्हणजे आपलं जे आहे ते हे वाला ट्रॅव्हल्स आपलं होऊन जाईल आयडिया याच्याने. आणि आता हे ट्रॅव्हल्स तर आपलं करण्यासाठी सिम्पली आपल्याला कळलं की आय 1 टू एन न्यायचं आहे, 1 टू एन, आणि जे 1 टू एन न्यायचं आहे आणि त्याने पूर्ण ट्रॅव्हल्स होईल. आता आपल्याला काय बघायचं आहे की आपल्याला एलिमेंट बघायचं आहे. समजा एलिमेंट 0 असेल तर आपल्याला त्याचं करस्पॉन्डिंग इथे 0 करायचं आहे आणि इथे 0 करायचं आहे. तर आपण पहिले फक्त लक्षात आहे की आपल्याला समजा इथे 0 करायचं. समजा आपण इथे आलो, आपल्याला भेटला की ॲरेचा जो एलिमेंट आहे तो 0 आहे. मग आपल्याला त्याची नोट इथे करून ठेवायची आहे. मग त्याची समजा नोट इथे करायची आहे. तर याचं आपल्याला माहिती आहे की याचं आय तर बाय डिफॉल्ट 0 आहे. म्हणजे ॲरे 0 येईल. ॲरे आयचा जो आहे तो व्हॅल्यू 0 येईल. ॲरे 0 आणि जे जो आहे तो चेंज होतोय. म्हणून आपल्याला जेच ठेवायला लागेल की ॲरे 0, जे असं ठेवावं लागेल. मग त्यासाठी आपण काय लिहिणार की ॲरे 0 म्हणजे हा पहिला रो आणि त्यामध्ये जे तर त्याची व्हॅल्यू होऊन जाईल 0. त्याला आपण व्हॅल्यू 0 म्हणून आपण नोट करून ठेवणार. आणि सिमिलरली आपल्याला पहिल्या याच्यात पण नोट करून ठेवायचं आहे. मग पहिल्या याच्यात जर आपण बघितलं तर जे आहे तो कॉन्स्टंट आहे, तो 0 आहे. जे चेंज होत नाहीये. म्हणून आपल्याला जे जर आपण 0 ठेवणार आणि आय आहे तो चेंज होतो. मग त्यासाठी आपण आयला आयच ठेवणार. कारण असं होऊ शकतं की एकदा इथे 0 झाला आय 1 असताना, इथे 0 केला. मग पुढे जेव्हा जाऊ तेव्हा आय ची व्हॅल्यू चेंज होते. म्हणून आपण लिहिणार की अरे आय आणि जे जो आहे तो कॉन्स्टंट 0. आणि समजा याचा आपल्याला जास्त डोकं लावायचं नाही तर सिम्पली आपण असं बघू शकतो की इफ अरे आय जे इक्वल इक्वल टू 0, तर मग यालाच उचलून इथे लिहायचं. एकदा आय ला 0 करायचं म्हणजे पहिला रो झाला आणि दुसऱ्या वेळी जे ला 0 करायचं म्हणजे पहिला कॉलम झाला. बस जास्त डोकं नाही लावायचं. की समजा हा आहे तर आपण याला उचलायचं, एकदा आय ला 0 ठेवायचं, एकदा जे ला 0 ठेवायचं आणि त्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 0 करायच्या. आणि याचं लॉजिक काय की आय 0 आहे म्हणजे पहिला पहिला जो आहे तो पहिला रो, आय 0 आहे म्हणजे हा वाला रो, आणि जेव्हा जे 0 आहे म्हणजे हा वाला कॉलम. तर हा वाला याच्यात ते होणार. तर बस एवढंच. हेच त्याचं मेन म्हणजे मेन जास्त मेन वाला कोड किंवा मेन वाला पार्ट आहे त्या कोडचा, की ज्यात आपल्याला ट्रॅव्हर्सिंगचं लक्ष द्यायचं आहे की आपण 1 टू ॲरे जो आहे तो 1 टू एन जाणार.
आणि जो जे आहे तो पण 1 to n जाणार आणि फक्त मग त्यात ट्रॅव्हल्स होणार एवढ्या पार्टमध्ये. आणि ट्रॅव्हल्स करताना आपल्याला बघायचं की इफ ॲरे आय जे इक्वल इक्वल टू 0 जर 0 भेटला तर सिम्पली वर जाऊन 0 ऍड करायचंय, खाली ऍड करायचंय, म्हणजे हेच. तर हे त्याचं मेन आहे. तर आपण सुडोकोड जर बघायला गेलो तर सुडोकोड असं आहे की आपल्याकडे आधी एक ॲरे दिलेला असेल असा वाला आणि त्यामध्ये मग आपल्याला झिरोज आहेत ते सेट करायचे आहेत कॉलम मध्ये आणि रो मध्ये, रो आणि कॉलम मध्ये, पहिल्या रो आणि कॉलम मध्ये. आणि हा वाला ट्रॅव्हल्स झाला की नंतर आपण सिम्पली मग एक फॉर लूप लावायचा आहे याच्यावर आणि बघायचं आहे समजा 0 असेल तर पूर्णला 0 करा, समजा हा 0 असेल तर पूर्णला 0 करा. तर त्याच्याकडे आपण नंतर येऊ, पहिले आपण ह्या 2 स्टेप आहेत त्या आपण करून घेऊया, नंतर आपण तिसरी स्टेप कडे येऊया. तर जसं की हा आपल्याकडे क्वेश्चन आहे दिलेला. क्वेश्चन मध्ये ऑलरेडी एक ॲरे दिलेला असेल ज्याची एखादी हे असेल. आता हे सिम्प्लिसिटीसाठी म्हणून मी हा ठेवलाय इथे आणि यामध्ये हे व्हॅल्यूज असणार, याला इग्नोर करा. आपल्याला फक्त फॉर लूप लावून जे इलेमेंट आहेत त्यांना हे करायचंय. तर जसं आपण बघितलं की आपल्याला फॉर इंट आय जो आहे तो 1 पासून चालू करायचा आहे आणि n पर्यंत न्यायचा आहे, आय लेस दॅन n, आय प्लस प्लस. सिमिलरली आपल्याला मग दुसरा आहे तो जे लावायचा आहे की इंट जे इक्वल टू 1, 1 पासून चालू होणार आणि जे आहे तो n पर्यंत जाणार, जे प्लस प्लस. आणि इथे सिम्पली आपल्याला आता ट्रॅव्हल्स याच्याने ट्रॅव्हल्स होणार ॲरेमध्ये आणि आपल्याला फक्त कंडिशन लावायची आणि एलिमेंट बघायचं आहे की समजा जो एलिमेंट आहे ॲरेचा, ॲरे आय जे, जर तो आपल्याला जर तो 0 असेल तर मग सिम्पली आपण वाटल्यास हेच आपण करू शकतो की यालाच आपण घ्यायचं, इथे लिहायचं, किंवा आपण जाऊ याला घ्यायचं एकदा ॲरे आय ला 0 करायचं, आय 0 म्हणजे पहिल्या रो मध्ये जाऊन व्हॅल्यू आपण 0 नोट करून ठेवायची आणि पुढच्या वेळी पण तसंच इथे यावेळी जे ला 0 करायचं आणि म्हणजे पहिल्या कॉलम मध्ये जाऊन व्हॅल्यू जी आहे ती सेट होऊन जाईल 0. तर याने सिम्पली याने तर हे एवढ्याने होऊन जाईल, आपले 0 0 सेट झाले. म्हणजे इथपर्यंत आपण आलो की आपण इथून इथे ट्रॅव्हल्स करवलं आणि मग त्याच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू सेट करून झालं, म्हणजे आपला हा वाला तर बनला. मग आता हे फॉर लूपचं ट्रॅव्हल्स संपलं. आता आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे की एक फॉर लूप लावायचा आहे जो इथून इकडे जाईल आणि इथे बघेल जर 0 भेटला तर याला 0 करायचं, 0 भेटला याला 0 करायचं. मग आपण पहिले फक्त याच्याकडे लक्ष देऊया. आता आपल्याला इथून इथे जायचं आहे, पूर्ण याचा ट्रॅव्हल्स करायचा आहे. मग याचा ट्रॅव्हल्स करायचं तर आपण इथे बघू शकतो की याची व्हॅल्यू आय तर 0च आहे. मग आपल्याला आयकडे जाण्याचा अर्थ नाही, आपल्याला आयचं व्हॅल्यू 0च आहे, आपल्याला फक्त इथे ट्रॅव्हल्स करायचं म्हणजे आपल्याला दिसतंय की फक्त जे ची व्हॅल्यू जी आहे ती चेंज होते, फक्त जे चीच व्हॅल्यू चेंज होते. मग आपण एक सिम्पली फॉर लूप लावू शकतो. जे 0 असेल तेव्हा आपण हा एलिमेंट बघणार, 1 असेल तेव्हा हा बघणार, 2 असेल तेव्हा हा, 3 असेल तेव्हा हा. मग आपण असं करू शकतो की हे आपण यासाठी फॉर लूप लावला जे 0 to n आणि मग आपण एक एक एलिमेंट करत बघत जाऊ शकतो. आपल्याला आयशी घेणं देणंच नाहीये, कारण आपण फक्त हा वाला बघतोय, बरोबर. मग यामध्ये जर आपण जे आपल्याला दिसतं क्लिअरली की ह्या जर जेच्या व्हॅल्यूज आहेत, आपण सिम्पली जे साठी लावू शकतो लूप. मग त्यासाठी आपण इथे हे ट्रॅव्हल्सर वगैरे झालं, जे संपल्यानंतर मग पुढे यायचं आणि फॉर लूप लावायचं इन जे इक्वल टू 0. आता आपल्याला 0 पासून n पर्यंत जायचं म्हणून आपण 0 लिहितोय आणि लेस दॅन n आणि जे प्लस प्लस. आणि त्यात बघायचं आहे की आपला जो एलिमेंट आहे इफ ॲरे, आता बघ इथे जो आहे तो आपल्याला माहित आहे का आपल्याला याच्यात बघायचा आहे आणि याचा आय ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0 आहे. मग आपण इथे ठेवणार की ॲरे 0 ऑफ जे, कारण आय तर व्हॅल्यू बाय डिफॉल्ट 0च आहे याची, पण आपल्याला जे कडे बघायचं आहे, जे कडे लक्ष द्यायचं आहे. पण आपण बोलणार की इथे आय जो आहे तो 0च असेल आणि 0 जेव्हा आय असेल तेव्हा त्यातल्या 4 व्हॅल्यूज आपल्याला चेक करायच्या आहेत. मग ही जर व्हॅल्यू आहे, ही जर 0 असेल तर आपल्याला सिम्पली याच्या करस्पॉन्डिंगच्या सगळ्या 0 करा. समजा आपण इथपर्यंत आलो, आपण बघितलं की हे 0 आहे. आपल्याला काय करायचं आहे की हे वाले सगळे 0 झाले पाहिजेत. म्हणजे काय की जे तर आहे तो कॉन्स्टंट राहील, जो आहे तो. समजा इथे 1 आहे तर इथे जे 1च असेल, इथे पण जे 1च असेल, याचा वाला पण जे 1 असेल, याचा वाला पण जे 1 असेल. पण चेंज काय होतंय, चेंज होतोय आय. मग आपण अजून एक आतमध्ये फॉर लूप लावू शकतो, इथे आपण फक्त आय ला 0 पासून इथपर्यंत n पर्यंत न्यायचं आणि जे ऍज इट इज ठेवायचं आणि मग याच्यात व्हॅल्यू चेंज होणार, म्हणजे कसं की जे आपला 1च राहील. मग पण कसं असेल की ॲरे
आय जे, बरोबर. मग जे तर 1 राहील, मग आपण जेच्या ठिकाणी होणार अरे आय 1. आय जेव्हा 0 असेल तेव्हा हा वाला 0 होऊन जाईल. जेव्हा पुढे जाईल तेव्हा हा वाला 1 होऊन जाईल, 0 होऊन जाईल. त्यानंतर अजून पुढे जाईल तेव्हा हा वाला होऊन जाईल. असं करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. तर हेच की आपण इथे बघणार की आपल्याला समजा अरे 0 भेटला, तर मग आपण फॉर लूप लावणार आय साठी, कारण आपल्याला खाली खाली जायचं आहे. मग इंट आय इक्वल टू 0 आणि आय जो आहे तो लेस दॅन एन, आय प्लस प्लस. याने काय होईल की तेच आहे बघ, जसं की मी बोललो की आपल्याला इथे हा वाला पूर्ण कॉलम जायचा आहे. तर आपल्याला दिसतंय की इथे जे ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे, 1च आहे. इथे पण 1 आहे, इथे पण जे 1 आहे, जे 1 आहे, जे 1 आहे. त्यामुळे मग जे तर चेंज होणार नाहीये. काय चेंज होतंय तर आय चेंज होतोय. म्हणून मग आपण लावायचं की आय 0 टू एन, म्हणजे 0 टू एन जाईल. आणि ॲरे ऑफ आपण आय ठेवतोय, म्हणजे आयच्या व्हॅल्यू चेंज होत जाणार आणि जे ची व्हॅल्यू आपण एकच ठेवणार, म्हणून मग ती कॉन्स्टंट राहील, म्हणजे हा वाला आपल्याला भेटून जाईल. तर म्हणून आपण इथे लिहिणार की त्याचे जे एलिमेंट्स आहेत चा जो आय आहे तो चेंज होत जाणार, आणि जे आपल्याला एकच ठेवायचं आहे, 1च व्हॅल्यू ठेवायचं आहे. सॉरी, जे जो आहे तो जे राहील, जो इथून आलेला असेल तो ऑलरेडी. या लूप मध्ये हा जो लूप आहे, हा वाला लूप, तो आयच्या व्हॅल्यू साठी चेंज होत आहे, 0 टू एन इथे. आणि मग ते फक्त आयच्या व्हॅल्यू चेंज होणार, आणि जेची व्हॅल्यू तीच राहील जी इथे ऑलरेडी असेल. ह्या इफ कंडिशन मध्ये जी काही जेची व्हॅल्यू असेल ती राहील ॲज इट इज. मग त्याला आपल्याला फक्त 0 करायचं आहे, बस एवढंच. याने काय होईल की सिम्पली हे आपण असं बघू शकतो की इथे आपण आलो, आपण परत एकदा हे बघू शकतो की आपण आपल्याला आपलं मोटिव्ह काय होतं की आपल्याला यामध्ये ट्रॅव्हल्स करायचं आहे. मग आपण बघितलं की याचा जो आहे तो आय तर 0 आहे, आणि जो जे आहे तो चेंज होत आहे. मग आपण फॉर लूप जे साठी लावला की जे 0 पासून इथपर्यंत जाणार. त्यासाठी आपण सिम्पली लावला फॉर लूप, की जो इंट फॉर लूप आहे जे 0 पासून एन पर्यंत जाणार. तो झालं. मग त्याच्याने आपला फायदा असा होईल की आपलं 1 बाय 1 आपण ट्रॅव्हल्स करू शकतो, इथे 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 इथे. आता आपल्याला कंडिशन लावायची आहे की समजा याचा कोणता एलिमेंट 0 असेल तर. मग आता आपल्याला लिहायचं की इफ एलिमेंट 0 असेल तर, मग एलिमेंट 0 तर आपल्याला हे माहिती आहे की अरे आय कॉमा जे लिहावं लागेल एलिमेंट साठी. मग जे जो आहे तो आपला चेंज होऊन जातं, आपण फॉर लूप आहे, पण आयच्या ठिकाणी काय लिहावं, तर आयच्या ठिकाणी 0 लिहायचं, कारण याचा बाय डिफॉल्ट जो आहे तो 0 आहे. म्हणून आपण लिहिलं की इफ अरे 0 कॉमा जे जर 0 झाला म्हणजे आपल्याला एलिमेंट 0 भेटलेला आहे. म्हणजे या कंडिशन मध्ये आता आपण आलो, या कंडिशन मध्ये एंटर केलं तर आपल्याला कळलं की समजा इथे आपला 0 आलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की एकदा 0 भेटलं, मॅचेस सगळे हे 0 करायचे आहेत. म्हणजे सगळे 0 करायचे आहेत. मग इथे आपल्याला दिसतंय की इथे जे जो आहे तो कॉन्स्टंट आहे, जो आहे तोच राहील. मग जेचं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पण मग इथे चेंज काय होतंय आपलं बघितलं तर आय चेंज होतोय. मग तो सिम्पली आपण फॉर लूप लावायचा की फॉर इंट आय 0 टू एन, आणि मग आय ला 1 बाय 1 वाढवत जायचं आणि तिथे 0 पुट करत जायचं, आणि जे जो आहे तोच ठेवायचा. तर त्यासाठी सिम्पली आपण फॉर लूप लावला. आय जो आहे तो 0 पासून एन पर्यंत जाणार, आणि मग आय ची व्हॅल्यू पहिले असेल, इथे असेल की अरे 0 असेल, त्यानंतर इथे जो आपला जे आहे तो ॲज इट इज 1 राहणार. त्यानंतर मग पुढच्या वेळी काय होईल की ते अरे जो आहे तो जेव्हा आय 0 असेल तेव्हा 0, जेव्हा आय 1 झाला मग याची व्हॅल्यू 1 होईल. आणि हा जे जो आहे तो कॉन्स्टंट आपला आहे तोच, जो असेल तोच राहणार, कारण आपण इथे इफ कंडिशन मध्ये घुसलेलो आहे. मग इफ कंडिशन मध्ये घुसला तेव्हा तो जे आहे तो आपला फिक्स झालेला आहे, जो कोणता असेल तो. मग तो जे ॲज इट इज इथे राहील. मग तो झाला. मग सिमिलरली जेव्हा हे होईल तेव्हा मग ही 0 टू 1 झाली, मग 1 टू परत तसंच ॲरेचा आपला होऊन जाईल की बाबा हा 2 होईल, आणि इथे हा ॲज इट इज 1 जे आहे तो राहील. त्यानंतर परत ॲरे हा जो फॉर लूप आहे तो असा आहे की याच्यासाठी हे राहील की जेव्हा आय 0 असेल तेव्हा याची व्हॅल्यू असेल आय 0 1, म्हणजे तो वाला एलिमेंट होऊन जाईल. त्यानंतर जेव्हा पुढे आय ची व्हॅल्यू चेंज होईल तेव्हा ही होईल, ही होईल, ही होईल. आपण बघू शकतो की जी जे ची व्हॅल्यू आहे ती ती कॉन्स्टंट आहे, जी आहे तीच. आणि फक्त आय जो आहे फॉर लूप, कारण हा आपण लूप आहे तो आय साठी लावला आहे. मग ज्या आयच्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त चेंज होत जाणार, आणि खाली खाली जात जाणार, आणि त्यांना आपण हे ठेवणार. तर तेच सिम्पली आपल्याला हे करायचंय. त्याचं तेवढंच आहे, थोडंसं ट्रिकी वाटू शकतं,
पण एवढं काही नाही. आपलं आपण परत एकदा आपण ते करू शकतो, की आपण आपलं एम काय होतं, की आपल्याला यामध्ये ट्रॅव्हल्स करायचं आहे. आणि तर पहिली स्टेप काय, की आपल्याला ट्रॅव्हल्स करायचं आहे. मग ट्रॅव्हल्ससाठी आपण बघितलं, की याच्यामध्ये जेच्या व्हॅल्यू चेंज होतात. मग आपण फॉर लूप लावला जे 0 पासून एन पर्यंत. आणि मग नंतर बघितलं, की आपल्याला यामध्ये एलिमेंट बघायचं आहे, की कोणता एलिमेंट 0 आहे. तर त्यासाठी आपण सिम्पली लिहिलं, की अॅरे आय जे इक्वल इक्वल टू 0. तर जे तर आपण लूप लावलाय त्यामध्ये जे तर चेंज होत जाणार. पण मग आय ची व्हॅल्यू काय, तर आपण बघितलं याचा करस्पॉन्डिंग आय तर 0 आहे. मग आपण सिम्पली 0 ठेवलं, की इथे की इफ अॅरे 0 जे इक्वल टू 0. आणि एकदा की 0 भेटलं, समजा आपल्याला या ठिकाणी 0 भेटलं, मग आपल्याला याला पूर्ण एलिमेंट 0 करायचे आहेत. मग याचे आपण पूर्ण करायचे आहेत म्हणजे आपल्याला फॉर लूपच लावायचं आहे. ते म्हणजे क्लिअर आहे की आपल्याला फॉर लूप लावायचं आहे. पण मग फॉर लूप लावायचं मग कोणत्या व्हॅल्यूसाठी लावायचा, तर आपल्याला इथे क्लिअरली दिसतं की जे ची व्हॅल्यू तर 1च आहे. मग जे साठी फॉर लूप लावण्यात काय अर्थ नाही. पण मग कोणती व्हॅल्यू चेंज होते, तर आय ची व्हॅल्यू चेंज होते. इथे 0 होती, I0, I1, I2, I3. म्हणून आपण फॉर लूप लावला आय साठी. आणि आय जो आहे तो 0 टू एन जाणार, आणि मग त्या व्हॅल्यूज मध्ये 0 0 पुट होणार, बस एवढं. तर हे फक्त एवढ्याने होऊन जाईल. आणि सिमिलरली मग आता आपल्याला हे आपण यासाठी केलं. यासाठी सिमिलरली आपल्याला यासाठी करायचंय. तर सेमच असणार, फक्त आपल्याला 2-4 व्हॅल्यूज मागे पुढे करावं. जसं की इथं आपण हे लावलं होतं जे साठी, कारण इथे जे च्या व्हॅल्यू चेंज होत होत्या. पण इथे बघितलं आपण तर ह्या आयच्या व्हॅल्यू चेंज होत्या यासाठी. आयच्या व्हॅल्यू चेंज पडतात. मग आपण फॉर लूप जो होता तो जे न लावता आय साठी लावायचा. I0 टू एन. आणि मग यात पण तेच इफ कंडिशन असणार. आणि मग त्यामध्ये मग आता आपण पहिले याला लावूया, की आपल्याला याला ट्रॅव्हल्स करायचा आहे. मग सिम्पली आपण एक फॉर लूप लावूया, जो यासाठी असेल. तो सेमच आहे, फक्त आयचं जे होईल जेच आय होईल. बाकी एवढं काय नाही. इंट आय इक्वल टू 0, आय लेस दॅन एन, त्यानंतर आय प्लस प्लस. आता यात आपल्याला काय बघायचं, की आपल्याला इलिमेंट बघायचा आहे, की जो आपला इलिमेंट आहे तो 0 आहे का. इफ परत तेच की अॅरे ऑफ समजा आपला आय आहे. आता आता आपला आय तर चेंज होतोय. जसं की आपण इथे इथे ट्रॅव्हल्स होतोय, बरोबर. म्हणजे आय आपला चेंज होतोय. I0, I1, I2, I3 असं चेंज होत चाललाय. आणि पण आपला जो जे आहे तो कॉन्स्टंट आहे. इथे इथे जसं आपण बघितलं, जो आहे तो 0 आहे. मग जेला आपण बाय डिफॉल्ट 0 ठेवू शकतो. जेला आपल्याला चेंज करण्याची गरज नाही. पण आपण इथे लिहिलं की आय तर चेंज होतोय, पण जो जे आहे तो 0 राहणार. तर तो 0 आपण ठेवू शकतो. आणि बघू शकतो की समजा हा एलिमेंट 0 झाला, तर मग आपल्याला पुढे जाऊन आता हा 0 झाला. इथपर्यंत आपण लिहिलं की आपण अॅरे एक फॉर लूप लावला जो इथून इथे ट्रॅव्हल्स करेल. आणि आणि आपण कंडिशन लावून बघितलं की यातला कोणता एलिमेंट 0 आहे. आता आपल्याला जेव्हा समज इथे भेटला एलिमेंट 0, म्हणजे कंडिशन मध्ये आलो. आता आपल्याला काय करायचं, की याला पूर्णला 0 करायचं आहे. मग आपण इथे जर आपण बघितलं, समजा यामध्ये बघितलं, तर आपल्या लक्षात येतं. समजा याला आपण इथे कन्सिडर करा, आपण हा वाला चेक करतोय. मग इथे आपण बघतोय की इथं आय आहे तो कॉन्स्टंट आहे. आय इथे असेल तरी 1च आहे, इथे गेलो तरी 1च आहे, इथे गेलो तरी 1, इथे गेलो तरी 1. तो 1च राहतोय. पण चेंज काय होतात, तर जे चेंज होतोय आता. इथे होतं तेव्हा J0, J1, J2, J3. मग त्यामुळे आपल्याला फॉर लूप लावायचं जे साठी. मग तो फॉर लूप जाईल J0 टू एन, आणि त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला सिम्पली 0 करायच्या आहेत. तर तेच की आपण इथे आलो, आपण लावलं की फॉर लूप इंट जे इक्वल टू 0, जे लेस दॅन एन, आणि जे प्लस प्लस. आणि त्यात बोललो की अॅरे. आता आपल्याला माहिती आहे यामध्ये की जो आय आहे तो ऍज इट इज राहणार आहे. त्यामुळे आपण लिहिणार की अॅरे आय, आणि जे जो आहे तो चेंज होत जाणार. तो जो का कोणता 0 हा फॉर लूप जो आहे तो याच्यासाठी आहे. म्हणून आपण लिहिणार की याच्यासाठी जेव्हा जेव्हा जेच्या व्हॅल्यूज सगळ्या व्हॅल्यूज साठी आपल्याला 0 पुट करायचं आहे. जे 0 पासून तर एन पर्यंतच्या सगळ्या व्हॅल्यूज साठी 0. मग सिम्पली याच्याने 0 होऊन जाईल. आणि मग याने आपलं झालं, की याने आपला ह्या स्टेप झाल्या, की पूर्ण आपला सुडो कोड झाला. आपल्याकडे ऑलरेडी एक अॅरे होता. त्यानंतर आपण त्यामध्ये सेट 0 केलं. हे आपण रोड ट्रॅव्हल्स व्ह्यूअर्स करून करून झालं. नंतर मग अपडेट एलिमेंट साठी आपण एकदा यासाठी करून घेतलं, त्यानंतर यासाठी करून घेतलं, आणि आपलं झालं. तर हे एवढं झालं. मग आता आता हे झालं, तर मेन म्हणजे समज की 90% आपलं काम झालेलं आहे. फक्त त्यात एक छोटासा ट्विस्ट आहे. तो म्हणजे असं की समजा आपण
हा समजा आपला हा वाला आहे तर आपण समज की आपल्याला अरे दिलेला आहे यामध्ये सेमच आहे तो इथे आणि इथे झिरो होता पण इथे एक्स्ट्रा एक झिरो आलेला आहे तर आपण इथे समजा बघितलं तर आपण आपण कसं ट्रॅव्हल्स करणार आहोत जनरली आपण असं ट्रॅव्हल्स करतो की आपण इथे इथून चालू करतो आपलं कोड आपण कसं चालू करतो की आपल्याला अरे दिलेला आहे मग आपण ट्रॅव्हल्स करतो इथून हे वाला पूर्ण पार्ट मग हा बघतो इथे झिरो आहे मग इथे आपण झिरो देऊन ठेवतो आणि नंतर इथे आपण झिरो आणि इथे झिरो ऍड केला आपण पुढे गेलो इथे आपल्याला झिरो भेटलं मग इथे आणि इथे झिरो आपण ऍड केला इथे आणि इथे झिरो ऍड केला आणि मग आपला ट्रॅव्हल्स संपला आणि झाला विषय आणि मग नंतर आपण काय करणार की याच्यावर ट्रॅव्हल्स करणार आणि झिरो करणार मग याच्यावर आपण ट्रॅव्हल्स करणार आणि याला झिरो केला पूर्ण त्यानंतर इथे गेलो नंतर याला झिरो केला पूर्ण आणि इथे हा होता तो आधीपासूनच झिरो होता क्वेश्चन मध्ये दिलेला होता की ते झिरो आहे मग त्याला आपण पकडलं त्याला पण झिरो केलं आणि मग रोचे पण आपण असे हे आणि हे झिरो करून टाकले पण मग इथे इथे जर आपण बघायला गेलो तर आपलं एक समजा आपण क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं होतं की जेवढे जेवढे झिरो आहे तिथेच त्याचं करस्पॉन्डिंग रो आणि त्याचा कॉलम झिरो करा पण यामध्ये जर आपण बघितलं तर क्वेश्चन नुसार हा पूर्ण आहे तो झिरो व्हायला पाहिजे होता आणि हा पूर्ण झिरो व्हायला पाहिजे होता तर आपण यामध्ये हा तर झिरो होत आहे पण हा वाला झिरो होत नाहीये हा वाला इथे वन ऍज इट इज राहतोय किंवा दुसऱ्या कोणत्या इकडे तिकडे व्हॅल्यू त्या पण राहिल्या असतात कारण आपण फक्त यामध्ये हे करतोय हा वाला राहून जातोय आणि सिमिलरली तो सेम इश्यू कॉलम साठी पण येऊ शकतो मग यासाठी आपण काय करू शकतो त्याला जास्त काही हे नाहीये कारण आपण सिम्पली आपण आपल्याकडे दोन गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आहेत की आपण याच्यावर ट्रॅव्हल्स करून याला चेंज करतोय बरोबर मग आपण आपला फक्त प्रॉब्लेम जो आहे तो यासाठी येतोय आणि यासाठी येतोय मग आपण हे दोनच गोष्टी आहेत मग दोन साठी आपण सेपरेटली सगळा कोड चालू करण्याआधीच आपण याला फक्त ट्रॅव्हल्स करून ठेवू शकतो आणि एक एलिमेंट लिहून ठेवू शकतो की समजा या रो मध्ये समजा एखादा तरी झिरो आहे तर मग त्याला आपण एका एलिमेंट मध्ये स्टोअर करून ठेवू शकतो की रो रो हॅज अ झिरो इक्वल टू झिरो आणि त्यामध्ये समजा झिरो झाला मग त्याला आपण सगळ्यात शेवटी जेव्हा आपलं हे सगळं गणित होईल मग सगळ्यात शेवटी फक्त येऊन आपण बघायचं की समजा यामध्ये झिरो असेल तर मग याला सिम्पली येऊन पूर्णला झिरो करून टाक कारण आपलं मोटिव्ह काय आहे की इथे पण झिरो झाला पाहिजे पूर्ण झिरो झाला पाहिजे मग सिम्पली याला झिरो करून टाकायचं मग आपण पहिला आपण ते हे करून बघूया की तेवढा वाला पार्ट आता आपण हे हा तर आपला झालेला होता हे सगळं चालू करण्याआधीच आपण एक ट्रॅव्हल्सर लावू शकतो जसं की इथेच की आपण एक फॉर लूप लावू शकतो परत तेच की आपला हा जो फॉर लूप आहे तो सर्वात सुरुवातीला आपण इथून इथून लावतोय इथून लावतोय आणि इथपर्यंत जातोय म्हणजे तेच की आय जो आहे तो कॉन्स्टंट आहे आणि जे आहे तो चेंज होतोय जे झिरो जे वन जे टू जे थ्री तर मग त्यासाठी आपण अच्छा त्यासाठी आपण असं दिलं की इंट जो जे आहे तो चेंज होतोय तो झिरो टू जे लेस दॅन एन होईल जे प्लस प्लस आणि त्यात आपल्याला सिम्पली एलिमेंट चेक करायचं आहे की इफ जर त्यामध्ये आधीपासून समजा असेल एखादा झिरो अरे आय जो आहे तो पहिल्यासाठी झिरो असणार आहे बरोबर फक्त चेंज होतोय जे मग जे आपण ठेवलं आणि बोललो की समजा ह्याच्यात आधीच झिरो असेल काहीही ऑपरेशन करण्याआधी या स्टेजला आपण काहीही ऑपरेशन नाही केलं यासाठी स्टेजला आपल्याकडे सिम्पली एक ऍरे दिलेला होता आणि त्यावर आपण फक्त चेक करतोय की जर इथे आधीपासूनच झिरो असेल तर मग सिम्पली आपण बोलतोय की त्यासाठी आपण एखादा एलिमेंट कोणता एलिमेंट ठेवू शकतो त्याचं नाव काही ठेवतो समज की आपण ठेवलं की रो हॅज झिरो आपण हा एलिमेंट बनवला आणि ते सांगितलं की आपण त्याला झिरो करून ठेवलं की जर झिरो असेल तर यात झिरो करून ठेवायचा याने फायदा काय होईल की आपल्याकडे आपल्याला माहिती राहील शेवटी जसं की आपण इथपर्यंत समज की हे आपण चालू केलं सगळं गणित हे केलं त्यानंतर मग आपण झिरो वगैरे नोट करून ठेवले त्यानंतर पूर्ण केलं आणि इकडे इकडे झिरो भरले आणि हे सगळं झिरो आले आता आपला मोटिव्ह काय आहे की हा वाला रो आहे तो पण झिरो व्हायला पाहिजे होता कारण यात इनिशियली झिरो होता इथे झिरो होता त्यामुळे हा वाला रो पण झिरो व्हायला पाहिजे होता पण तो इथे झालेला नाहीये मग त्यासाठी आपण हे सगळं करण्याआधीच आपण एक हे करून ठेवलं एक एलिमेंट घेऊन ठेवला आणि त्यात बघून ठेवलं की बाबा यामध्ये झिरो आहे की नाही जेणेकरून समजा झिरो असेल तर आपण हे सगळं झाल्यावर शेवटी बघणार की त्या एलिमेंट मध्ये समजा झिरो व्हॅल्यू स्टोअर असेल तर आपण त्यामध्ये सिम्पली आपण त्याला परत झिरो करणार याला सिम्पल मग त्यासाठी आपण
हे आपण केलं की आपण चेक केलं की यात 0 असेल तर मग 0 केलं. मग ते आपण त्याला इनिशियलाइज करायचं इथे की हा, जसं की आपण बोलू शकतो की इंट हा वाला एलिमेंट याला आपण इनिशियलाइज करू शकतो. आणि कारण की आपण येथे आपण ही कंडिशन आहे बरोबर की इफ आहे आणि इथे समजा ही कंडिशन कधी ट्रू नाही झाली तर याच्यात तो जाणारच नाही. आणि मग याची व्हॅल्यू जी आहे ती काहीच नाही राहणार आणि पुढे आपण त्याला कम्पेअर करणार आहोत त्याला. जर की आपण इथे लिहिलं आणि पुढे हे सगळं झाल्यानंतर सगळं गणित झाल्यानंतर शेवटी आपण लिहिणार आहेत की समजा आपण बघणार आहेत की समजा यामध्ये जो इलेमेंट आहे समजा तो 0 होता म्हणजे आपल्याला हा वाला रो पण 0 करायचा आहे. का? कारण जर इथे 0 होता म्हणजे लॉजिकली याचा पूर्ण रो आणि याचा पूर्ण कॉलम 0 करणे क्वेश्चनमध्येच लिहिलंय की समजा इथे 0 असेल तर ह्याचा आणि याला आपल्याला 0 करायचा आहे. सिम्पली आपण इथे कंडिशन आहे की इफ जर तो आपला रो ह्याचा एलिमेंट हा वाला समजा 0 असेल तर मग सिम्पली आपल्याला फॉर लूप लावून याला पूर्णला 0 करायचं आहे. मग इथे पण तेच परत जो जे आहे इथे आय ची व्हॅल्यू 0च आहे. फक्त जे ची व्हॅल्यू चेंज होते J0 J1 J2 J3. मग तेच की आपण सिम्पली फॉर लूप लावायचं इंट j इक्वल टू 0 j लेस दॅन n आणि j प्लस प्लस. आणि त्यात काय की जो ॲरे आपल्याला माहिती आहे की इथे हा चेंज तर होतोय जे आपण त्याला आपण 0 करणार. पण मग इथे आय काय आहे कारण की तो पहिला रो आहे आय तर बाय डिफॉल्ट 0 असेल कारण पहिल्या रो मध्ये आय 0 असतो. मग याच्याने ते 0 होऊन जाणार सिम्पली. म्हणजे हे सगळं गणित झालं. हे सुरुवात परत आपण बघू शकतो की इथून चालू झालं सगळं. मग ते झिरो झाले नोट वगैरे झाले. त्यानंतर मग आपण ह्या सगळ्या व्हॅल्यूज भरल्या. प्रत्येक झिरो साठी इकडे तिकडे झिरो भरले. आणि हे सगळं झाल्यानंतर शेवटी आपण बघितलं की समजा यामध्ये आपण झिरो होता तर आपल्याला पूर्ण झिरो करा. मग याने सिम्पली इथे हे झिरो होऊन जाणार. आणि मग सिमिलरली उचलून आपल्याला आता हे झालं आता आपण पण इथे एक अजून हे आहे छोटीशी गोष्ट की समजा हे आपण बघतोय की इफ ह्याच्यामध्ये झिरो असेल तर हे कधी होईल झिरो. समजा ही कंडिशन आपली जी आहे ती ही समजा ट्रू झाली तेव्हाच यामध्ये जाऊन झिरो होईल. आणि समजा ही कंडिशन फॉल्स असेल हा कधी झिरो झालाच नाही तर मग याच्यामध्ये एरर देईल की इफ रो हॅज झिरो कारण रो मध्ये इनिशियली कोणतीच व्हॅल्यू नाहीये. मग यात व्हॅल्यूच नाही मग इथे हे कम्पेअर करताना ते गडबड दाखवेल. म्हणून आपण जेव्हा इनिशियलाइज करू तेव्हा आपल्याला त्याला काहीतरी दुसरी व्हॅल्यू नाही करावी लागेल. इथे आपण काही व्हॅल्यू ठेवू शकतो झिरो सोडून कारण झिरो तर आपल्याला नंतर करायचं आहे. म्हणजे करण्यासाठी म्हणून आपण वन ठेवायचे त्याचे. सिम्पल झालं की ओव्हरऑल झालं आपलं. आता सेम तेच की आपला इथे झिरो होता त्यामुळे इश्यू झालेला होता की ह्या झिरो मुळे क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड काय होतं की शेवटी इथे पण झिरो असायला हवे इथे पण झिरो असायला हवे. पण आपल्या लॉजिकमुळे फक्त हा झिरो झाला होता हा झिरो झाला होता. पण हा रो झिरो व्हायचा राहून गेला होता. म्हणून आपण रो साठी ह्यासाठी आपण एक एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतला आणि आधीच बघून ठेवलं. मग सिमिलर केस कॉलम मध्ये पण येऊ शकते. मग त्यासाठी पण सेम इथे झिरो येऊ शकतो आणि सिमिलरली राहू शकतो. मग सेमच फक्त कॉलम साठी करायचं सेम जे आपण रो साठी एलिमेंट घेतला एक्स्ट्रा व्हेरिएबल घेतला तसंच आपण सिम्पली हा सेम आपण एलिमेंट घ्यायचा आणि तो कॉलम साठी घ्यायचा की कॉलम हॅज झिरो. जर कॉलम साठी झिरो असेल कॉलम हॅज झिरो जर कॉलम साठी झिरो असेल तर सिम्पली हे आपण चेक करण्यासाठी कॉलम साठी घेतलेलं होतं रो साठी घेतलेलं होतं. तर सेम आपण उचलून यासाठी घेणार आणि यात जे जात होता तर याच्यात आय जाणार. ते तर आपल्याला माहिती आहे की याच्यासाठी समजा जे आय होतं आयचं जे होतं आणि इथे हा आपला आय ट्रॅव्हर्स होईल आणि जे तो ॲज इट इज झिरो राहील. आणि मग नंतर इथे कॉलम हॅज झिरो. याच्याने काय होईल की जर समजा त्या पहिल्या कॉलम मध्ये कुठे झिरो असेल तर आपण या व्हेरिएबल मध्ये जाऊन आपण स्टोअर करून ठेवणार झिरोला. आणि मग तो झिरो ॲज इट इज जेव्हा स्टोअर झाला त्यानंतर मग बस तेच सेम मग शेवटी सगळं मग सगळं होऊन जायचं आणि शेवटी यायचं आणि परत तेच. जसं की आपण बघितलं समजा रो मध्ये झिरो असेल तर सगळ्यात झिरो करा. मग इथे पण तेच हेच ॲज इट इज आपण कॉपी पेस्ट करायचंय की समजा इथे कॉलम कॉलम हॅज झिरो तर मग इथे जो जेचा आहे होईल रो आणि कॉलम साठीच असतं आयचं जे होतं जेचा आय होतो. तर मग आपण हे करायचं आणि इथे हे आय आहे तो इथे असेल आणि हा जे आहे तो झिरो होऊन जाईल. सिम्पली हे एवढंच आहे. आता हे पूर्ण आपलं झालं ओव्हरऑल.
तर हे जे आहे ते तसं आहे इझी, फक्त ते लॉंग आहे त्यामुळे त्यात खूप सारे असं वाटतं की हे पण आहे ते पण आहे. पण आपण समजा सम करायचं झालं आपलं तर आपल्याला सिम्पली आपल्याला काय करायचं आहे की आपण इथे लिहून बघू शकतो की आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला एक ॲरे दिलेला असेल सिंपल इथे की समज की आपल्याला एक ॲरे दिलेला आहे. सुडो कोड आपण करू शकतो की आपला कोड काय आहे की आपल्याला एक ॲरे जो आहे तो दिलेला असेल. जो काही असेल तो क्वेश्चन आहे त्याचं काय नाही. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की समजा स्टेप हा आपल्याला ॲरे दिलेला आहे. दुसरी स्टेप काय असणार की हा आपल्याकडे ॲरे होता. मग अ, आपल्याला हे आपल्याला हे बघून ठेवायचं आहे की रो मध्ये 0 आहे की नाही आणि कॉलम मध्ये 0 आहे की नाही. त्यासाठी आपण हे बघायचं की चेक रो हॅज एलिमेंट रो हॅज 0 रो हॅज 0 आणि कॉलम हॅज 0 कॉलम हॅज 0 हे आपल्याला चेक करून ठेवायचे. यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज ज्या आहेत त्या 0 करून ठेवायच्या आहेत जर 0 असेल तर. ते झालं की नंतर मग सिम्पली आपल्याला झालं मग पुढे आपल्याला इथून इथपर्यंत ट्रॅव्हर्स करायचं आहे आणि याच्यात व्हॅल्यूज ज्या आहेत त्या चेंज करायच्या आहेत. म्हणजे इथे तिसरी स्टेप काय असेल की ट्रॅव्हर्स जो आय आहे तो आपला आय जो आहे तो आपला 0 टू एन जाईल, सॉरी 1 टू एन जाईल, कारण आपल्याला पूर्ण भाग ए नाही करायचा, 1 टू एन जाईल. आणि सिमिलरली जो आपला जे आहे तो पण 1 टू एन पर्यंत जायचा आहे. 1 टू एन जाईल आणि याच्यात ट्रॅव्हल्स करायचं आणि ट्रॅव्हल्स करताना आपल्याला हे करायचं आहे की जेव्हा ट्रॅव्हल्स करू तेव्हा आपल्याला कंडिशन लावायची आहे आणि एलिमेंट चेक करायचं आहे. आपण हे ट्रॅव्हल्स करणार आणि ते ट्रॅव्हल्स करताना आपल्याला फक्त इथे 0 जे आहेत ते सेट करायचे आहेत. जर इथे 0 असेल तर इथे सेट करा, इथे असेल इथे आणि इथे सेट करा. मग तेच की जेव्हा ट्रॅव्हल्स करू तेव्हा आपल्याला सेट झिरोज इन फर्स्ट रो अँड कॉलम. बस याच्यात आपल्याला झिरो सेट करायचे आहेत आणि मग चौथा आपलं ते झालं. आता हे पर्यंत झालंय त्यावर सेट वगैरे केलं. चौथा काय आहे की यामध्ये हा जो आहे आपला आता सेट झालेला आहे त्यामध्ये इथे ट्रॅव्हल्स करा आणि याच्यात ट्रॅव्हल्स करा आणि याला 0 करून टाका. म्हणजे पहिला की ट्रॅव्हल्स फर्स्ट रो आणि मेक एलिमेंट 0. मग चौथी स्टेप तीच की ट्रॅव्हल्स फर्स्ट रो आणि अँड मेक एलिमेंट्स 0. सिमिलरली आपली पाचवी स्टेप पण सेम आहे. त्याचीच फक्त याच्यात रोच्या ठिकाणी आपल्याला कॉलम ट्रॅव्हर्स करायचं आहे. बस फर्स्ट रोच्या ठिकाणी कॉलम ट्रॅव्हर्स करायचं आहे आणि एलिमेंट्स आहेत त्यांना 0 बनवायचं आहे. एलिमेंट्स आणि एलिमेंट्स झाले आपले 0. तर मग हे झालं. आता आपण याच्या ट्रॅव्हर्स केलं आणि याला 0 केलं पूर्ण, याला ट्रॅव्हर्स केलं याला 0 केलं हे सगळं. आता उरलं काय की आपल्याला बघायचं समजा यामध्ये ऑलरेडी 0 असेल तर याला पण 0 करून टाका आणि यामध्ये 0 असेल तर यालाही 0 करून टाका. तर तेच की 6वी स्टेप की चेक आपला जो आहे हा वाला रो ह्या 0 याला चेक करायचा आहे आणि जर हा 0 असेल त्याची व्हॅल्यू आपण जर 0 झालेली असेल त्या कंडिशनमुळे अँड मेक फर्स्ट रो 0, तर आपल्याला फर्स्ट रोच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 0 बनवायच्या आहेत. आणि सिमिलरली 7वी फायनल कंडिशन की आपल्याला हेच चेक करायचं आहे ते करायचं करायचं आहे आपल्याला कॉलमसाठी की जर हा कॉलम वाला आपला व्हेरिएबल आहे तो जर 0 असेल तर मग चेक करा आणि पहिला कॉलम आहे त्याला 0 करा. बस यात तसं डिफिकल्ट नाही ते फक्त एवढंच की त्यातनं खूप साऱ्या गोष्टी येऊन जातात त्यामुळे मग ते कठीण वाटतंय. पण जर तू बघितलं त्यात कठीण असं काहीच नाही. आपण सिम्पली त्यात मेन आहे की ते ॲरेच्या इंडेक्स सोबत खेळणे आहे की इकडे तिकडे तिकडे इकडे. पण आपण जर तू हवाला आहे तर तू परत परत जर बघशील तर तुला होऊन जाईल. एवढं काय त्यात नाही, फक्त एवढंच की तो थोडा लॉंग आहे. मग तू फक्त तुला एक दोन वेळा बघायला लागेल, स्वतःला करून बघायला लागेल आणि होऊन जाईल. एवढं काही हे नाही. आणि तुला यामध्ये डाऊट असेल तर तू बोल. आपण येणाऱ्या सॅटर्डेला बघू जेव्हा किंवा वेळ असेल तेव्हा आपण त्या ह्या वेळेला वाटल्यास आपण परत एकदा डिस्कस करू लाईव्ह, म्हणजे तू क्वेश्चन डायरेक्ट विचारू शकशील. तर ठीक आहे सर, त्यापुरती एवढंच.